नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र लोकसंवाद न्यूज। पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने अंमली पदार्थांना नकार, निरोगी जीवनाला स्वीकार या घोषवाक्यासह व्यसनमुक्ती जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे। या अभियानांतर्गत नागरिक, विद्यार्थी तसेच पालकांमध्ये व्यसनाचे दुष्परिणाम आणि अंमली पदार्थांपासून दूर राहण्याबाबत जनजागृती करण्यात येते। अंमली पदार्थ, तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा, सिगारेट, मद्य आदी व्यसनामुळे व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतात। त्याचबरोबर कौटुंबिक कलह, आर्थिक नुकसान, सामाजिक समस्या आणि गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्याची शक्यता असते। त्यामुळे व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनातून बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शन, समुपदेशन आणि पुनर्वसनाची आवश्यकता असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले। कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान राबविण्यात येत असून शाळा, महाविद्यालय, सार्वजनिक ठिकाणी तसेच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे। युवकांनी व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, विकास आणि सकारात्मक उपक्रमांकडे वळावे। तसेच पालक, शिक्षक, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। व्यसनाला नकार, निरोगी जीवनाला स्वीकार या संदेशातून व्यसनमुक्त समाज निर्मितीचा संकल्प करण्यात आला। पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने या अभियानाला व्यापक स्वरूप देण्यात येत आहे। महाराष्ट्र शासनाच्या नशामुक्त भारत अभियानाला अंमली पदार्थ मुक्त समाज निर्मितीवर भर देण्यात आला। महाराष्ट्र लोकसंवाद संपादक गणेश राऊत, संपादक आकाश या विषयावर जे आहे से आम्ही सर्व विद्यार्थी यांना जे आहे से माहिती देण्याचे काम करत आहे आणि करणार आहे। आणि त्यानुसार जे आहे से आपला पूर्ण कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये जितके जास्तीत जास्त संख्यामध्ये ड्रग्स बद्दलचे अवेअरनेस आणि ड्रग्सवर कारवाई असा जे आहे से आपल्याला या अशा प्रकारचे कार्यक्रमचे उद्दिष्ट आहे। त्याच अनुषंगाने आज जे आहे से पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाचे प्रांगणमध्ये आपण जे आहे से बरेच NGO ला बोलवलं होता। त्यासोबतच जे आहे यांच्यामध्ये काही जे ड्रग एडिक्ट्स होते किंवा लिकर एडिक्ट्स होते त्यांनाही बोलवलं होता। त्यानंतर जे आहे से जे दारू घालणारे जे फॅमिली होती त्यांनाही बोलवलं होता। आणि या ठिकाणी जे आहे से ब्रेन स्टॉर्मिंग सारखे सेशन करण्यात आले आणि यांच्यामध्ये जे जे NGO आपल्याशी जुळलेले आहे त्यांना जे आहे से आम्ही जे आहे से अपेक्षा व्यक्त केली आहे की त्यांनी पुढील 15 दिवसामध्ये हे उर्ली कांचन, यवत, शिरूर या भागामध्ये जे दारू घालणारी फॅमिली आहे त्यांना कसं आपण जे आहे से पुनर्वसित करू शकतो, त्यांना एक कसा अल्टरनेट रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना काही ट्रेनिंग देऊ शकतो किंवा कुठल्याही कंपनी किंवा इतर ठिकाणी जे आहे से त्यांना नोकरी लावण्याचे पण काम करू शकतो। तशा प्रकारचे त्यांच्याकडून एक रोड मॅपचे आवाहन आम्ही केलेले आहे। आणि या रोड मॅप आल्यानंतर परत जे आहे से आम्ही उर्ली कांचन परिसरामध्ये जाऊन त्या सर्व दारू घालणारे फॅमिली यांच्यासोबत मीटिंग करणार आहे। आणि यावेळी जे आहे से NGOचे जे रोड मॅप तयार झालेले आहे त्याबद्दलही त्यांना माहिती देणार आहे आणि त्यांना जे आहे से मुख्यधारामध्ये येण्यासाठी आपण जे आहे से आवाहन करणार आहे आणि मुख्यधारामध्ये आणण्यासाठी प्रयास करणार आहे। अशा प्रकारे जे आहे से पूर्ण परिक्षेत्रामध्येही जे आहे से कामगिरी या पद्धतीचे काही ठिकाणी चालू आहे आणि अजून पुढच्या भविष्यामध्ये काही ठिकाणी आपल्याला करायचे आहे। तर मेनली मुख्य विषय 2 आहे की एक तर स्कूल कॉलेजमध्ये जे आपले फ्युचरचे पिढी आहे त्यांना जे आहे से हे 4 संवेदनशील विषयाबद्दल जे आहे से त्यांना अवेअर करणे आणि दुसरा जे दारू घालणारे जे लोक आहे त्यांना मुख्यधारामध्ये आणण्यासाठी NGOच्या माध्यमातून, इतर विभागाच्या माध्यमातून जे आहे से आम्ही प्रयास करणार आहे। यांच्यामध्ये जे आहे से आम्ही आपल्या सर्व मीडियाचे प्रतिनिधी यांनाही जे आहे से आवाहन करतो की आपण पण यांच्यामध्ये आपलं जे काही सजेशन्स असतील ते आपण आमच्या सोबत शेअर करा आणि या आवाहनमध्ये या जे आहे से अवेअरनेस कार्यक्रमामध्ये आपलाही पूर्ण सहभाग द्यावा, ज्यांच्यामुळे की नवीन पिढी जे आहे आपला नशाचे मार्गी जाणार नाही। त्यासोबतच जे आपले सिनियर सिटीजन्स आहेत ते सायबर क्राईमचे खूप बळी पडतात, त्यांचे जे हे अवेअरनेस होईल। महिला विरोधी जे काही गैरकृत्य असतात ते होणार नाही आणि ट्रॅफिकमध्ये जे आपल्या बरेच लोकांचे नाहक जे आहे से जीव जातात, बरेच लोक जे आहे से यांच्यामध्ये
हँडिकॅप्ड होतात हे सर्व होणार नाही, अशा प्रकारची मोहीम आम्ही सुरू केलेली आहे. आणि यांच्यामध्ये आम्ही सर्व अधिकारीला स्कूल कॉलेजमध्ये जाऊन हे 4 विषयावर जे आहे ते प्रबोधन कार्यक्रम घेण्यासाठी जे आहे ते निर्देशित केलेले आहे. आणि दुसरा पार्टमध्ये जे आहे ते जे दारू घालणारे फॅमिली आहे त्यांना जे आहे ते आपण मुख्यधारामध्ये आणण्यासाठी NGOज आणि इतर जे आहे ते आपलं सोशल ऑर्गनायझेशन यांचे माध्यमातून यांचे मदतीने जे आहे ते आम्ही प्रभावित करण्याचा प्रयास करणार आहे. थँक्यू.